जय बजरंग तरुण मंडळ निगडी गावठाण यावर्षी सादर करीत आहे पाणी आणि पर्यावरण यांचे नाते उलगडणारा देखावा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. के कारव करी मोर काननी उभवून उंच सितारा, घन घन माला नदी गाठल्या कोसळती धारा. घन घन माला नदी गाठल्या कोसळती धारा. पाण्याचं दुसरं नाव आहे जीवन. पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर मनुष्यवस्ती सापडली नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे पृथ्वीवर जी जलसंपत्ती आहे ती इतर ग्रहांवर नाही. पाण्याच्या अभावामुळे शेवटी त्या चंद्रालाही भगवान शंकराच्या डोक्यावर यावे लागले. कारण एकच, पाण्याची धार. तसं जर बघितलं तर पृथ्वीचा 80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मात्र समुद्राचे पाणी हे प्यायला उपयुक्त नाही. या पाण्याचं बाष्पीभवन व्हावं लागतं, नंतर त्याचे ढग बनावे लागतात, त्यांना थंड वारा लागावा लागतो आणि मग कुठे पावसाच्या धारा बरसायला लागतात. थोडक्यात पाऊस म्हणजे अयोग्य पाण्याचे योग्य पाण्यात रूपांतर करणारा जादूगार. कृत्रिम पाऊस ही बाब खर्चिकही आहे आणि असले पाणी वरदानासारखे बरसतही नाही. माणसाचे लहानपण येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशा लाचखोर गीताने सुरू होते. पण ही प्रार्थना तेव्हाच फळाला येते जेव्हा माणसाचे हात झाडं लावतात, ती जगवतात अथवा असलेल्या निसर्गाचे रक्षण करतात. एक लक्षात ठेवा की पाणी नसेल तर माणसाच्या तोंडचे पाणी पळायला वेळ लागणार नाही. म्हणून या निराकार तत्वाची परमेश्वरासारखी आराधना करायला हवी. त्यात लपलेल्या जीवनाच्या अनेक रंगछटांचा शोध घ्यायला हवा. इस दुनिया में जीने वाले ऐसे भी हैं जीते, रूखी सूखी खाते हैं और ठंडा पानी पीते. इस दुनिया में जीने वाले ऐसे भी हैं जीते, रूखी सूखी खाते हैं और ठंडा पानी पीते. तेरे एक घूंट से मिलता जन्नत सा आया, पानी रे पानी तेरा रंग कैसा, भूखे की भूख और प्यास जैसा. पानी रे पानी, ओ पानी पानी रे पानी. एकदा अकबराने दरबारातील विद्वानांना प्रश्न विचारला, 27 मधून 9 गेल्यावर किती उरतात? यावर प्रत्येक विद्वानाने उत्तर दिलं 18. शेवटी हाच प्रश्न बिरबलाला विचारला तेव्हा बिरबल म्हणाला, 27 मधून 9 गेल्यावर बाकी उरते 0. बिरबलाच्या या उत्तराने विद्वान संभ्रमित झाले. शेवटी बिरबलानेच उकल केली की एकूण नक्षत्र 27 आहेत, त्यातील फक्त 9च पावसाची असतात आणि ही 9 नक्षत्रे काढून टाकली तर इतर नक्षत्रांना अर्थच काय उरतो? ती असून नसल्यासारखीच आहेत. बिरबलाच्या या तर्कावर बादशाह प्रचंड खुश झाला. खरंच पाण्याशिवाय आपण जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. आपल्या सगळ्या शक्तीच्या कल्पना पाण्याभोवतीच केंद्रित झाल्या आहेत. पाणी दाखवणे, पाणी पळवणे, पाणी सोडणे, पाणी जोखणे अशा आपल्या म्हणीही पाण्याच्याच आसपास घुटमळत राहतात. आपला देश हा कृषीप्रधान आणि म्हणूनच 100% पावसावर अवलंबून असलेला. पाण्याला इतर कोणताही द्रव पदार्थाचा पर्याय कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही मिळणार नाही. सुजलाम सुफलाम या कल्पना पाण्यामुळेच वास्तवात आल्या आहेत. पाऊस येतो आणि धरती हिरवेगार वस्त्र लेवून सुगंधित होते. पक्षी आपापली झाडं सुरक्षित झाली या आनंदाने बागडायला लागतात.
माकडं झाडावर वेगवेगळे खेळ खेळायला लागतात आणि या सर्वांबरोबरच माणूसही चिंब चिंब होऊन जातो. शब्दांना कविता सुचतात नि झोक्याच्या तालावर त्या गायल्याही जातात. पाऊस आला की वातावरण एकदम नवं होऊन जातं. अनेक मर्त्य गोष्टींना जीवदान मिळतं. उन्हाळ्यात सूर्य आपल्या उष्णतेने पृथ्वीवरचे जेवढे पाणी चोरून नेतो तेवढे सारे पाणी पृथ्वीवरची झाडं पुन्हा एकदा खेचून घेतात. जगायचं म्हटलं की पाणी हवं, आणि पाणी हवं असेल तर झाडंही हवीतच. आपले पूर्वज म्हणायचे की वाघ कमी झाले तर नळाला पाणी येणार नाही. याचा अर्थ असा की वाघ असतील तर जंगलं राहतील, जंगलं राहतील तर पाऊसही पडेल, पाऊसच पडला नाही तर दुसऱ्या कुठल्याही चमत्काराने नळाला पाणी येणार नाही. म्हणूनच जिवंत हिरव्या गुढ्या उभारा आणि ओल्या बरसत्या कृपेचा आनंद घ्या. पाऊस पडला तर जीवन फुलेल, फुलं फुलतील, शेतं डोलतील, आणि हो, मोरांचे पिसारेही अत्यानंदाने फुलून येतील. पिसारे फुलवून मग ते थुई थुई नाचू लागतील. सृष्टीत लपलेल्या सौंदर्याचा असा खुलून साक्षात्कार घडायला लागेल. ग दी माडगुळकरांनी लिहिलेलं आणि पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं नाच रे मोरा हे गीत मग जिवंत होऊन प्रकट व्हायला लागेल. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा सुंदला रे, कळला कळला कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी पीक देते टाळी, आता तुझी पाळी पीक देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली भिजली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पाऊस स्वर्गीय सुख पृथ्वीवर घेऊन येणारा आनंदाचा दूत, सर्व सजीवांची तहान भागवणारा आद्य समाजसेवक, जलधारांना जमिनीवर आणणाऱ्या झाडांना जीवनदान देणारा आशीर्वाद, नद्यांचा श्वास, माणसांचे निवास, देवतांचा अभिषेक, महाविष्णूची शय्या, शिवाचे मस्तक सौंदर्य, पाऊस कोसळतानाही धबधब्याचे सौंदर्य वाढवणारा खराखुरा चित्रकार, पर्यावरणाच्या समतोलात महत्वाची भूमिका बजावणारे तत्व म्हणजे पाऊस. म्हणूनच जास्तीत जास्त झाडं लावूयात, पावसाचे प्रमाण वाढवूयात, पाण्याच्या प्रत्येक थेंबाला वाया जाण्यापासून रोखूयात, जलप्रदूषण थांबवूयात,
आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून थेंबे थेंबे तळे साचवण्याची प्रतिज्ञाही करूयात. बोला जलपती बाप्पा, भूजलमूर्ती, जलपती बाप्पा, भूजलमूर्ती. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडविते कवाड अंगण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघा तळे साचले, अंगणी अवघा तळे साचले. भिडले जलदारा, भिडले जलदारा. घन घन माला नदी गाजल्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन स्वामी तुम